सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नामस्मरण एक चित्तशुद्धी वि ग सातपुते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बीजी कॉलेज सांगवी पुणे येथे आयोजित केलेल्या अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात संतांचा कल्याणकारी स्पर्श या विषयावर बोलताना पुणे बहिष्शालेचे शिक्षण मंडळाचे अधिकृत ज्येष्ठ व्याख्याते तसेच साहित्यिक, भावकवी आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र अध्यक्ष मा.वी. सातपुते यांचे व्याख्यान आयोजित केले होते। या प्रसंगी बोलताना विगसा यांनी श्रद्धा, भक्ती, प्रचिती आणि स्वानुभूती याबाबत आपले सखोल विचार व्यक्त केले। कल्याणकारी स्पर्श, उत्तम सहवास, उत्तम संस्कार, सद्विचार, निर्मोहितत्व, सद्गुणांचे महत्त्व, यातून जीवन कसे घडते याचे खूप सुंदर विवेचन केले। त्यामध्ये राष्ट्रसंत परमपूज्य रामदास स्वामी आणि त्यांचे परम शिष्य परमपूज्य श्रीधर स्वामी सज्जनगड सातारा येथील स्वानुभूतींचा विशेष उल्लेख करीत गुरुकृपा आणि जन्मदाते यांचे महत्त्व विशद करीत जन्मदाते हेच परमेश्वर असून ते आपले आद्य गुरु आहेत आणि त्यांचे स्मरण आपण आपल्या श्वासासोबत ठेवले पाहिजे। त्यांच्याबद्दल, आपल्या गुरूंच्या बद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे असे सांगून हिंदू धर्म आणि वारकरी संत संप्रदायाची निष्काम एकत्वाची परंपरा व्यक्त करून पंचतत्वात विलीन होणं हा निसर्ग आहे आणि या सर्व आकलनीय सृष्टीशी पंचतत्वांशी सदैव लीन राहून कृतज्ञ राहून ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान या उक्तीने आपल्या व्याख्यानाचा समारोप केला। कार्यक्रमास अनेक विद्यमान ज्येष्ठ वृंद, महिला, पुरुष मंडळी तसेच बाबूरावजी घोलप महाविद्यालयाचे मान्यवर प्राचार्य व प्राध्यापक वर्ग तसेच हिंदीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर महेंद्र ठाकूरदास उपस्थित होते।